वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा. आजच्या प्रवचनामध्ये वामन पंडितांची यथार्थ दीपिका हा विषय हाताळत असताना मुळामध्ये विषयाची जी प्रस्तावना आहे त्यामध्ये आपल्याला असं सांगता येईल की आपल्या संस्कृत भाषेमध्ये साचेबद्ध पद्धतीने असलेलं अगाध तत्वज्ञान मराठीत आणून जनसामान्यांच्या पुढे ते दालन उघडं करून देण्याच्या प्रयत्नात संत, पंत आणि तंत अशा 3 लोकांनी प्रामुख्याने पुढाकार घेतला. संस्कृत भाषेमधली सूत्रबद्धता, ऋचाबद्धता, कारिका पद्धती यापेक्षा ओवी, अभंग, मुक्तछंद, भारुड, आर्या, श्लोक, गीती अशा विविध मराठी वृत्तांमधून संस्कृतातलं तत्वज्ञान मराठी भाषेमध्ये आलं. भगवद्गीता हा संस्कृत भाषेमधला तत्वज्ञानाचा सर्वोत्तम मूल्य असलेला ग्रंथ. या ग्रंथाचे मराठीमध्ये जे टीकाकार आहेत त्या 3 प्रमुख टीकाकारांपैकी एक प्रमुख म्हणजे वामन पंडित. मुळामध्ये भगवद्गीतेचं पहिल्यांदा मराठीकरण केलं संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांनी भावार्थ दीपिका अर्थात ज्ञानेश्वरी या ग्रंथाच्या रूपाने. त्यांच्यानंतर सुमारे 200 ते 300 वर्षानंतर ज्ञानेश्वरांचा काळ 12वं शतक आणि वामन पंडितांचा काळ हा रामदास आणि तुकाराम यांच्या समकालीन 16वं शतक. त्यामुळे 400 वर्षांनी वामन पंडितांनी यथार्थ दीपिका लिहिली आणि त्याच्यानंतर 19व्या शतकामध्ये लोकमान्य टिळकांनी गीता रहस्य नावाचा ग्रंथ लिहिला. या 3 ग्रंथांमुळे भगवद्गीता मराठीमध्ये आली. आता या वामन पंडितांबद्दल निरनिराळी मतमतांतर आहे. हे वामन पंडित म्हणजे कोण? तर वामन पंडित हे संस्कृत भाषेचे पंडित होते. त्यांना आपल्या संस्कृत भाषा पांडित्याचा प्रचंड गर्व होता आणि त्यामुळे त्यांचं गर्वहरण करण्यासाठी त्यांना समर्थ रामदास स्वामींनी असं सांगितलं की तुमच्याकडे जे ज्ञान आहे ते जनसामान्यांना कळेल अशा भाषेमध्ये, अशा लिपीमध्ये तुम्ही लिहा, तरच तुमच्या पांडित्याचा जनसामान्यांना उपयोग होईल. आणि मग वामन पंडितांचं गर्वहरण झालं आणि वामन पंडितांनी जो एक श्लोक समर्थांना लिहून म्हणून दाखवला की सुखासारिखे पूर्ण वैराग्य ज्याचे वसिष्ठा परिणाम योगेश्वराचे कवी वाल्मिकी सारिखा मान्य ऐसा नमस्कार माझा सद्गुरू रामदासा. असा मराठीतला पहिला श्लोक वामन पंडितांनी रचला आणि नंतर सुश्लोक वामनाचा या उक्तीने वामन पंडित प्रसिद्ध झाले. त्यांनी संस्कृत भाषेतील भर्तृहरीची नीतिशतक, शृंगार शतक, वैराग्य शतक, जगन्नाथ पंडितांची गंगा लहरी या सर्वांची मराठीमध्ये समश्लोकी केली. आपल्या सर्वांच्या मुखी असलेला नीतिशतकामधला प्रयत्न वाळूचे कणरगडिता तेलही गळे हा प्रसिद्ध श्लोक वामन पंडितांचा श्लोक आहे. पण हे सर्व जरी असलं तरी वामन पंडितांनी लिहिलेली वेणुसुधा, वनसुधा ही काव्य भगवान गोपाळ कृष्णावरची त्यांची असलेली निस्सीम भक्ती सिद्ध करणारी आहेत. पण त्यांनी लिहिलेली काव्य संपदा, त्यांनी तयार केलेलं काव्यरूपी वाङ्मय हे सर्व एका बाजूला आहे आणि त्यांनी लिहिलेली यथार्थ दीपिका ही एका पारड्यामध्ये आहे. याचं कारण असं की जितका प्रचार आणि प्रसार हा त्यांनी लिहिलेल्या काव्याचा झाला तितका प्रचार यथार्थ दीपिकेचा झाला नाही. हे त्यांच्या ग्रंथाचं दुर्दैव आहे. कारण
लोकांच्या तोंडी वामन पंडितांची भीष्म प्रतिज्ञा नावाची प्रसिद्ध कविता आहे. त्यांनी लिहिलेले संस्कृत श्लोकांची समश्लोकी आहे. गंगा लहरी मराठीमध्ये मुखोद्गत असणारी माणसं महाराष्ट्रामध्ये आहेत. नीतिशतक संपूर्ण समश्लोकी पाठ करतात लोक. पण ज्या भावनेने, ज्या आस्थेने लोक भावार्थ दीपिका उघडतात, त्याच तन्मयतेने तळमळीने यथार्थ दीपिका उघडली जात नाही. याचं कारण शब्द पांडित्याचा नको इतका केलेला अट्टहास, आग्रह, यामुळे त्यांच्या लेखनातला जो भाव आहे तो श्रोत्यांपर्यंत, वाचकापर्यंत उतरत नाही. कारण जरी त्यांचं गर्वहरण झालेलं असलं तरी त्यांच्या लेखणीला एक शब्द जंजाळाची जी कळा आलेली होती, तो बाज त्यांना बदलता आला नाही. त्यामुळे भावार्थ दीपिकेचा जितका गौरव झाला, त्याच्या 1 दशांश सुद्धा यथार्थ दीपिकेचा गौरव झाला नाही. आणि त्यामध्ये अनेक मतमतांतर, आक्षेप आहेत की वामन पंडितांनी भावार्थ दीपिकेवरची टीका म्हणून यथार्थ दीपिका निर्माण केली. मुळात ही ओळ किंवा हे विधान अत्यंत चुकीचं आहे. याचं कारण भावार्थ दीपिका आणि यथार्थ दीपिका यांच्यामध्ये असलेली जी ओवी संख्या आहे, ती ओवी संख्या खूप, त्या ओवी संख्येमध्ये फरक आहे. ज्ञानेश्वरीची ओवी संख्या आहे 8892 आणि यथार्थ दीपिकेची ओवी संख्या आहे 22,262. म्हणजे विस्ताराच्या दृष्टीने विचार केला तर यथार्थ दीपिका ही भावार्थ दीपिकेच्या 2.5 पट आहे. आणि वामनांची ओवी ही ज्ञानेश्वरांच्या ओवीपेक्षा सामान्यपणे मोठी आहे. ही गोष्ट ध्यानात घेतली तर आपल्याला अधिक स्पष्ट होईल की वामन पंडितांनी भावार्थ दीपिकेचे टीका म्हणून यथार्थ दीपिका लिहिलेली नाही. पण यथार्थ दीपिका, भावार्थ दीपिका आणि गीता रहस्य या तीनही ग्रंथांची जेव्हा आपण तुलना करतो तेव्हा आपल्या असं लक्षात येतं की हे तीनही ग्रंथ तुलना करण्यापेक्षा आपापल्या स्वतंत्र वैशिष्ट्यामुळे नटलेले आहेत. भावार्थ दीपिकेमध्ये ज्ञान, योग, कर्म, संन्यास, सर्व भगवद्गीतेतील सर्व तत्वांचा समुच्चय करून, समन्वय करून, उपमा, दृष्टांत इत्यादी अलंकारांच्या माध्यमातून ज्ञानेश्वरी ही आपल्याला एका तत्वज्ञानाच्या भावविश्वामध्ये घेऊन जाते. गीता रहस्य हे कर्ममार्गाच्या तत्वज्ञानाने घेऊन जाणारं पुस्तक आहे. आणि भावार्थ दीपिका ही, यथार्थ दीपिका ही केवळ जसं आहे तसं लिहिलेलं आहे. यथार्थ दीपिकेमध्ये जो स्वतंत्र विचार आहे तो भावार्थ दीपिकेच्या बरोबर विरुद्ध आहे. त्यामुळे लोकांमध्ये यथार्थ दीपिकेकडे बघण्याचा दृष्टिकोन जो आहे तो अत्यंत चुकीचा आहे. यथार्थ दीपिका ही कोणाच्याही अनुकरणाने लिहिलेली नाही, तर ती केवळ आपल्या मेंदूमध्ये, आपल्या विचारांमध्ये जे आजवर आपण जो अभ्यास केलेला आहे तो केलेला अभ्यास मांडण्याच्या हेतूने आणि स्वतंत्र भूमिकेतून भगवद्गीतेचा आढावा घेण्यासाठी यथार्थ दीपिकेची निर्मिती झाली आहे. कारण वामन पंडितांचं म्हणणं असं आहे की तुम्ही जरी भक्ती केलीत, त्या भक्तीचा कोणताही मार्ग तुम्ही अवलंबलात, म्हणजे श्रवण भक्तीपासून आत्मनिवेदन भक्तीपर्यंत, तरी सुद्धा एक भक्ती म्हणजे काठिण्य आहे असं तुम्ही समजू नका. त्या भक्तीला सुद्धा एक प्रकारचं शास्त्र आहे, त्या भक्तीला सुद्धा एक प्रकारचं ज्ञान आहे. ही भूमिका वामन पंडितांची होती. आपण भक्ती करतोय म्हणजे आपण आपल्या मनाला येईल तसं, आपल्याला पटेल असं, आपल्याला समजेल असं, अशा पद्धतीने मी भगवंताची केलेली सेवा किंवा कोणतंही केलेलं कर्म हे भक्तिरूप आहे, हे विधान वामन पंडितांना मान्य नाही. वामन पंडित काय म्हणतात की तुम्ही त्या सिद्धांताच्या मुळाशी जा, त्याचा मूळ अर्थ समजून घ्या, त्यातलं तत्व समजून घ्या,
आणि त्याप्रमाणे आचरण करा, म्हणजे ती तुमची भक्ती होईल. अन्यथा ते तुमचं बंधक कर्म होईल. आता वामन पंडितांमध्ये ज्ञानेश्वरांची भावार्थ दीपिका आणि वामनांची यथार्थ दीपिका हे दोन ग्रंथ जसे आपण तुलना म्हणून विचार करू शकत नाही, तसे त्यांच्या विचारांमध्ये जो असलेला फरक आहे तो फरक समजून घेतला पाहिजे. कारण ज्ञानेश्वरांनी भगवद्गीतेतलं तत्वज्ञान हे भावासकट रूपांतरित केलं आणि ज्ञानेश्वरांनी भाषांतर केलं नाही, ते रूपांतर केलं. त्याच्यामध्ये काव्य सौंदर्याने आपला ग्रंथ तयार केला, नटवला. गुरुकृपेच्या सहाय्याने तो ग्रंथ सिद्ध झाला आणि यथार्थ दीपिका हा ग्रंथ भाव प्रगट करण्याऐवजी शब्द पांडित्य त्यामध्ये प्रगट केलं गेलं आणि म्हणून हा ग्रंथ इतर ग्रंथांपेक्षा मागे पडला. गीता रहस्य या ग्रंथाच्या निर्मितीबद्दल बोलताना असं सांगितलं जातं की गीता रहस्याची निर्मिती ही लोकमान्य टिळकांच्या सुमारे 50 वर्षाच्या अभ्यासानंतर ज्या वेळेला त्यांनी तो ज्या स्थितीत ग्रंथ लिहिला त्यावेळेला त्यांच्या समोर एकही संदर्भ ग्रंथ तत्कालीन स्थितीमध्ये उपलब्ध नव्हता आणि अशा परिस्थितीमध्ये आपण आजवर केलेल्या अभ्यासाच्या चिंतनातून आपल्याला मिळालेल्या 6 वर्षांच्या कालखंडामध्ये हा ग्रंथ आपण परिपूर्ण करायचा या उद्देशाने गीता रहस्याची निर्मिती झाली. पण वामन पंडितांनी आपल्या डोक्यातील संपूर्ण जे शब्द पांडित्य होतं तीच गोष्ट मोरोपंतांच्या बाबतीमध्ये झाली की मोरोपंतांनी सुमारे 2 लक्ष आर्या लिहिल्या. आज प्रत्येक कीर्तनामध्ये वामन पंडितांचा श्लोक आणि मोरोपंतांची आर्या ही म्हटल्याशिवाय त्या कीर्तनाला परिपूर्तता येत नाही. पण ज्या तुलनेने ज्ञानेश्वरांचे वाचक आहेत, तुकारामांचे वाचक आहेत, त्या तोडीने मोरोपंतांचे आणि वामन पंडितांचे वाचक नाहीत. कारण हे ग्रंथ हे केवळ विद्या वाचस्पती नावाची पदवी मिळवण्यासाठी लोक उघडतात किंवा या ग्रंथावरती एखादा शोधनिबंध सादर करण्यासाठी ह्या ग्रंथांकडे बघितलं जातं. पण वामन पंडितांनी असं म्हटलंय की माझी अशी भूमिका आहे की मी ज्ञानाला सुद्धा एक सूत्रबद्धतेची शास्त्राची बैठक देईन. माझं कर्म सुद्धा माझ्या ज्ञानशुद्धीसाठी असेल आणि माझी भक्ती सुद्धा माझ्या चित्तशुद्धीसाठी असेल. पण मी ते हा जो प्रवास आहे की अनभिज्ञ ते सुज्ञ हा प्रवास करताना सुद्धा मी लहान बालक म्हणून त्याच्याकडे बघणार नाही, तर मी आधी त्याच्यासाठी सिद्ध होईन, ज्ञानमार्गासाठी सिद्ध होईन, म्हणून मी कर्म मार्गाकडे वळेन आणि त्यासाठी मला भक्तीची जोड घ्यावी लागली तर मी भक्तीचा आधार घेईन. आणि त्याच्या निष्कर्षाप्रती वामन पंडित असं म्हणतात की यथार्थ दीपिकेमध्ये ज्ञानाचं श्रेष्ठत्व जरी सांगितलेलं असलं, कर्म हे केवळ चित्तशुद्धीसाठी साधन म्हणून वापरलेलं असलं तरी यथार्थ दीपिका हा भक्ती ग्रंथ म्हणूनच ग्राह्य धरावा असा त्यांच्या अभ्यासकांचं एक मत आपल्याला दिसतं. आता वेदांतामधील भिन्न भिन्न जे विचार आहेत त्याचा समन्वय घालण्याचा मोठा प्रयत्न हा भगवद्गीतेमध्ये आहे. पण गीतेवरील प्रत्येक टीकाकाराने या विविध विचारांचा परस्परांशी मेळ घालून त्यातून गीतेच्या आधाराने एक सुसंगत असे तत्वज्ञान मांडून दाखवणे ही अतिशय आवश्यक गोष्ट होती. पण वामनांनी आपल्या परिचालनानंतर असं आढळून आलं की या ग्रंथाने भक्तीचं अध्यात्मशास्त्र सिद्ध केलं. प्राचीन संस्कृत वाङ्मयामध्ये भक्तीचा पुरस्कार करणारा ग्रंथ म्हणून गीतेची जी ख्याती आहे त्या गीतेच्या ख्यातीला वामन पंडितांनी सुसूत्रता घालून दिली. आणि गीतेमध्ये असलेले कर्म ज्ञान योग भक्ती या विषयाचं जे विवेचन केलं ते वामनांनी असं मानलं की त्यापैकी कर्म हे सर्वात खालच्या पायरीवर आहे
आणि भक्ती ही सर्वात श्रेष्ठ पायरीवर आहे असा त्यांचा अंतिम निष्कर्ष आहे. आणि वामनांनी भक्तीला अध्यात्माची भक्कम अशी बैठक देऊन एक महत्वाचं कार्य करून ठेवलं. यथार्थ दीपिकेमध्ये वामनांनी सगुण भक्तीचा आग्रहपूर्वक पुरस्कार केला आणि भक्ती हेच गीतेच्या शिकवणुकीचे मर्म आहे असा स्वतंत्र सिद्धांत प्रस्थापित केला. गीता रहस्यामध्ये ज्या कर्मयोग शास्त्राला प्राधान्य दिलं गेलं त्या कर्मयोग शास्त्राला केवळ चित्तशुद्धीचे साधन इतकंच मर्यादा ठेवून वामन पंडितांनी त्यांना गौण लेखलेलं आहे. कारण वामन पंडित त्यांनी जी 6 प्रकरणं यथार्थ दीपिकेमध्ये लिहिली त्यामध्ये उपोद्घाताचं जे प्रकरण येतं, कर्म दुसरं प्रकरण येतं, ज्ञान योग भक्ती अध्यात्म आणि उपसंहार अशी 7 प्रकरणं ही यथार्थ दीपिकेमध्ये येतात. आणि त्या कर्म प्रकरणामध्ये वामन पंडित स्पष्ट लिहितात की कर्म हे मोक्ष मार्गासाठी उपयुक्त नाही, कर्म हे फक्त चित्तशुद्धीसाठी आहे असा सिद्धांत वामन पंडितांनी यथार्थ दीपिकेमध्ये लिहिला. आणि त्या योगे ते सांगताना म्हणतात की की ज्या लागी मुख्य फळ ब्रह्मज्ञान केवळ परंतु चित्त निर्मळ निष्काम कर्म जरी होय ते वर्णाश्रमास उचित करावे तेव्हा शुद्ध चित्त म्हणून ज्ञान आणि विहित धर्मोपदेश येथुनी. म्हणजे त्यांचं जे म्हणणं आहे की गीतेमध्ये सांगितलेला योग कर्मसु कौशलम हा श्लोक असेल किंवा समत्वम योग उच्चते हा श्लोक असेल, यामध्ये वामन पंडितांचं म्हणणं असं आहे की कर्म मार्गाने तुम्ही पुढे जाण्याची गरज नाही. कर्म हे कशासाठी आहे की ज्ञान मार्गासाठी सिद्ध होण्यासाठी तुमचं अंतःकरण तुमचे विचार शुद्ध व्हावेत म्हणून तुम्हाला सगुण उपासना आणि सगुण कर्म आवश्यक आहे. ना करे मुख्य परमात्मा म्हणून करावी लागे प्रतिमा हे दासबोधात जे वचन आहे त्या अनुषंगाने वामन पंडितांनी सगुण उपासना आणि सगुण ब्रह्म यांचा पुरस्कार यथार्थ दीपिकेमध्ये मोठ्या प्रमाणात केला. आता भगवद्गीतेच्या 2ऱ्या अध्यायामधल्या 11व्या श्लोकापासून श्रीकृष्णाचा उपदेश आहे. तर वामन पंडित म्हणतात की हे सांख्य रीतीची बुद्धी बोलिलो जिने मोक्ष सिद्धी परी या अनुभवाची समृद्धी चित्तशुद्धीने. ते चित्तशुद्धी कर्म म्हणजे विहित धर्म त्यात बंधक सकाम निष्काम कर्मी चित्तशुद्धी. म्हणजे त्यांचं म्हणणं असं की तुम्ही केलेलं प्रत्येक कर्म हे विष्णूला अर्पण केलं पाहिजे आणि जर तुम्ही ते कर्म विष्णूला अर्पण करत नसाल तर तुम्ही त्या कर्माच्या बंधनामध्ये अडकता. आणि म्हणून त्यांनी यज्ञ या संकल्पनेला फक्त वामन पंडितांनी विष्णू असा अर्थ घेतलेला आहे. यज्ञ तो विष्णू सगुण ब्रह्म तदर्थ त्यास अर्पावया केले कर्म त्या कर्मा वाचून सर्व धर्म आचरता बद्ध हा लोक असं स्पष्ट ओवी यथार्थ दीपिकेमध्ये आपल्याला वाचायला मिळते. आता शंकराचार्यांनी शिव उपासनेच्या स्तोत्रामध्ये यज्ञ कर्म करोमि तत्तदखिलम शंभो तवाराधनम अशी एक उक्ती वापरली आहे. आत्मात्मम गिरिजामती सहचरा असा त्याचा प्रारंभ आहे. त्याचप्रमाणे आपल्या मराठीमध्ये संस्कृत प्रचुर जी प्रार्थना आहे त्यामध्ये करोमि यत यत सकलम परस्मै नारायणायती समर्पयामी असा एक आपल्याला विचार एक श्लोक एक संदर्भ सापडतो. त्याचप्रमाणे वामन पंडितांनी इथे यत्न तो विष्णू सगुण ब्रह्म, यत्न म्हणजे यज्ञ याचा अर्थ त्यांनी विष्णूसाठी केलेलं कोणतंही कार्य म्हणजे यज्ञ असा घेतलेला आहे. तदर्थ त्यास अर्पावया केले कर्म म्हणजे मी जे जे काही यज्ञ करीन जे जे काही उपासना करीन ती फक्त त्या विष्णूसाठी करीन. कारण इतर कोणीही शंकराचार्यांनी असेल रामानुजांनी असेल ज्ञानेश्वरांनी तुकारामांनी कोणत्याही
देवामध्ये काय शैव वैष्णव अशी भेदाभेद कुठेही केलेली नाही. पण वामन पंडितांनी यथार्थ दीपिकेमध्ये श्रीकृष्ण हाच सर्वश्रेष्ठ देव आहे अशा तऱ्हेचा एक सिद्धांत मांडला. आणि त्यांनी असं सांगितलं की इतरांना जे तुम्ही भजन करता ते निष्फळ आहे, फक्त विष्णूचं जे तुम्ही स्तवन करता तेच केवळ सफळ आहे. असं असा संदर्भ आपल्याला बघायला मिळतो. आता हे असं जरी असलं तरी सुद्धा वामन पंडितांनी त्यापुढे एक ज्ञान नावाचं प्रकरण लिहिलं. त्या ज्ञान नावाच्या प्रकरणामध्ये ज्ञान म्हणजे काय, आपल्यामध्ये पहावे आपणासी आपण या नाव ज्ञान, हे आपल्याला आजवर आपण ऐकलेलं आहे. ही ओवी ऐकून ऐकून आपण पाठ करतो, त्याचा सुविचार म्हणून वापर करतो. पण वामन पंडित असं म्हणतात की एवम ज्ञान शब्दाचा अर्थ सर्वात्मबोध हा यथार्थ की अद्वैत साक्षात्कारे कृतार्थ तोच की ज्ञान ऐसे जयाला. जड निषेधे आत्मा कळला, अभ्यासी मनोभावही वळला, तथापि नाना जडत्व देखोनी तोही खवळला द्वैत दृष्टी. म्हणून त्या अभ्यासाहूनही श्रेय ज्ञान म्हणून. शेवटी ज्ञानेश्वरांनी काय, रामदासांनी काय किंवा वामन पंडितांनी काय, अभ्यासालाच ज्ञान असं म्हटलं. आणि अभ्यासानेच तुम्ही पहिल्यांदा आपल्याकडे पाहायचंय, पहावे आपणासी आपण, आणि त्यानंतर बाहेर बघायचंय. आपण वास्तवामध्ये बरोबर विरुद्ध करतो की आपण दूर पाहतो आणि आत पाहत नाही. वामन पंडित काय सांगतात की सर्वात्मबोध हा यथार्थ. भगवद्गीतेच्या 700 श्लोकांपैकी आजच्या काळामध्ये सर्वात उपयुक्त असलेला श्लोक कुठला, की आजचं आभासी जग आहे हे कुठल्याही पासवर्ड शिवाय चालत नाही. म्हणून आपल्या प्रत्येक ग्रंथामध्ये जुन्या लोकांनी प्रत्येक ग्रंथाला एक एक पासवर्ड घालून दिलेला आहे. भगवद्गीतेमधल्या 8व्या अध्यायातला 8वा श्लोक हा आपल्या आजच्या काळातला सगळ्यात मोठा पासवर्ड आहे. भगवद्गीतेच्या 8व्या अध्यायातला 8वा श्लोक हा अभ्यासाचं महत्व सांगणार आहे. हा आपण श्लोक प्रत्येकाने बघावा. त्या 8व्या श्लोकाचा अर्थ आपल्याला करण्याचा प्रयत्न आपण करून घेतला की आपल्याला कुठलीही गोष्ट कठीण वाटणार नाही. कारण ते सर्व तत्वज्ञान वामन पंडितांनी एका ज्ञान या प्रकरणामध्ये त्या 8व्या श्लोकावरती एक विस्तृत असं प्रकरण लिहिलेलं आहे. त्याच्यानंतर श्रीकृष्णाची महती सांगताना योग नावाचं जे प्रकरण वामन पंडितांनी लिहिलं, त्या प्रकरणामध्ये वामन पंडित असं म्हणतात की योग हा, संस्कृतामधली योगाची व्याख्या आहे की योग चित्तवृत्ती निरोध हा. त्या पद्धतीने वामन पंडितांना असं म्हणायचंय की योगशास्त्र हे 80% आपल्या मनोबुद्धीशी निगडित आहे आणि केवळ 10% ते 20% हे फक्त आपल्या शरीर धर्माशी निगडित आहे. अन्वय, व्यतिरेक इत्यादी माध्यमातून, अन्वय आणि व्यतिरेकांच्याच माध्यमाने वामन पंडितांनी यथार्थ दीपिकेतली सर्व प्रकरण हाताळले. त्यांच्या ग्रंथामध्ये तुम्हाला कुठेही एखादी उपमा, दृष्टांत, अलंकार असा शब्दांचा फुलोरा सापडणार नाही. मग ते प्रकरण भक्तीचं असू दे, कर्माचं असू दे, ज्ञानाचं असू दे, अध्यात्माचं असू दे किंवा उपसंहाराचं असू दे, त्यामध्ये अन्वय आणि व्यतिरेक या 2 तर्कसंगत पद्धतीचाच वापर या ग्रंथामध्ये करण्यात आला. त्यामुळे हा ग्रंथ वाचताना त्यातला आशय समजून घेण्याच्या ऐवजी आपल्याला एका क्षणी त्या ग्रंथाचा कंटाळा येतो आणि किंबहुना हा ग्रंथ मागे पडण्याचं कारण असावं की त्यामध्ये कोणत्याही प्रकारची भावोत्कटता नाही.
शब्द मात्र उत्तम लिहिलेले होते आहेत. आणि ह्या श्लोकामध्ये किंवा एखाद्या ओवीमध्ये एक ओवीची जी गेयता आहे, एक प्रकारची चाल आहे. मग ज्ञानेश्वरांच्या ओवीला असलेली चाल, समर्थांच्या ओवीची चाल किंवा समर्थांच्या श्लोकाला असलेली चाल, अशा प्रकारे कुठचीही गेयता आपल्याला यथार्थ दीपिकेच्या ओवींना लावता येत नाही. म्हणून ह्या ग्रंथामधलं जे तत्वज्ञान आहे, या ग्रंथामधलं जे सत्व आहे, हे काळाच्या आड राहिलं, काळाच्या पडद्याआड राहिलं. आता एका ओवीमध्ये वामन पंडित असं म्हणतात की हे अनुभवशास्त्र गीता आधी मध्यांती येथे एकची तत्वता, की प्रकाशक एकची आत्मसत्ता, जड दितुका प्रकृती भाग. येथे सत्व प्रकाशक, जरी बोलेला जगन्नायक, तरी काय त्याचे गुणग्राहक, जडपण विसरती सत्वाचे. तत्रा निर्मलत्वास्तव तिही गुणामध्ये मध्ये माधव, प्रकाशक म्हणून की रजतमास हे वैभव, तत्वासारखे असेना. आता शुद्ध शुद्ध सत्व, सत्व रज तम या तीन गुणांचं प्रतिपादन करताना मूळ भगवद्गीतेच्या 17व्या अध्यायामध्ये आपल्याला जे श्लोक ऐकायची सवय झालेली असते किंवा ज्ञानेश्वरांचं भाष्य ऐकायची सवय झालेली असते, त्यापेक्षा वेगळ्या धाटणीचं भाष्य हे वामन पंडितांनी आपल्या स्वतंत्र विचारांनी लिहिलं. त्यामुळे आपण सर्वसामान्य माणसं वामन पंडितांच्या यथार्थ दीपिकेमध्ये जात नाही. कारण पहिल्या अध्यायाच्या प्रारंभी वामन पंडितांनी जे प्रास्ताविक लिहिलं आणि आपल्या ग्रंथलेखनाची भूमिका, तत्वज्ञानाबद्दलचा आपला अभिप्राय जो स्पष्ट केला, त्यामध्ये प्रत्येक अध्यायावरील आपल्या टीकेस प्रारंभ करण्यापूर्वी त्यांनी काही भाग हा प्रास्ताविक म्हणून लिहिला. पण पहिल्या अध्यायाचा, पहिल्या प्रकरणाचा अपवाद सोडल्यास कुठेही त्यांनी हे प्रास्ताविक फार विस्तृत लिहिलं नाही. आणि त्यामुळे काय की अध्यात्मावरील टीकेच्या अखेरीस त्यांनी आपली टीका लिहिण्यास जो प्रारंभ केला, ती टीका त्यांनी श्रीकृष्णास अर्पण केली. वामन हे श्रीकृष्ण भक्तीचे कट्टे पुरस्कर्ते होते. गीतेवरील टीकेमध्ये अन्य देवतांचे वंदन करणे हे चुकीचं आहे, असा त्यांचा ठोस सिद्धांत आपल्याला बघायला मिळतो. आणि सर्व प्रास्ताविकांचा आरंभ हा त्यांनी संस्कृत ओव्यांनी केला. पहिल्या अध्यायातील टीकेचा प्रारंभ एकतर दुसऱ्याच्या 2 अशा चढत्या श्रेणीने आणि 9व्या अध्यायावरील टीकेच्या प्रारंभी 9 संस्कृत श्लोक, 9 संस्कृत ओव्या लिहिल्या आणि त्याच क्रमाने 10व्या अध्यायाच्या टीकेच्या प्रारंभी एक संस्कृत ओवी लिहून पुन्हा चढत चढत 18 अध्यायापर्यंत त्यांनी संस्कृत ओव्या लिहिल्या. आता पुन्हा त्यांच्या ग्रंथामध्ये असा एक भाग येतो की त्यांनी नक्की वामन पंडितांच्या या ग्रंथाला कोणाचा प्रभाव आहे, तर त्याचा अभ्यास करताना असं जाणवतं की गीतेमध्ये जो तत्वज्ञानाचा विषय आहे, तत्वज्ञानाचे सिद्धांत आहेत, ते शास्त्रीय पद्धतीने मांडून दाखवले पाहिजेत. मूळ सिद्धांताचे तर्कशुद्ध स्पष्टीकरण, आपल्या मताचे खंडन, प्रतिपक्षाचे खंडन मंडन, संभाव्य आक्षेपांचे निरसन, या सर्व गोष्टी तत्वज्ञानपर ग्रंथात आवश्यक आहेत. याचे विस्मरण वामनांना कधी झालं नाही. त्यामुळे हा ग्रंथ एक भावग्रंथ होण्याऐवजी एक खंडन मंडनात्मक शास्त्रीय ग्रंथ तयार झाला. गीतेवरील आपली टीका लिहिताना वामनांनी पूर्वी होऊन गेलेल्या टीकाकारांचा उपयोग झाला यात शंका नाही. पण पूर्वीच्या टीकाकारांनी मांडलेले असलेले विचार वामनांनी त्या टीकाकारांच्या टीकेतून घेतले असल्याची शक्यता आहे. ज्ञानीपुरुषांचा कर्मसन्यास शंकरांनी आपल्या टीकेमध्ये आग्रहाने पुरस्कारला. कर्म हे ज्ञान आणि भक्ती याहून खालच्या पायरीवरचे असून गीतेमध्ये कर्माचा उपदेश केवळ चित्तशुद्धीपुरताच केलेला आहे. हा विचार रामानुज
वल्लभ आदी इतर भाष्यकारांनी सांगितला होता. वामनांनी कर्माविषयी जो सिद्धांत आपल्या टीकेत केला त्यावर या सर्व आचार्यांच्या विचारांचा परिणाम झाला असं म्हणता येईल. आता त्यानंतरचा एक जो भाग येतो त्यामध्ये आपल्या असं लक्षात येतं की यथार्थ दीपिकेमध्ये निरनिराळ्या विषयांविषयी वामनाने प्रकट केलेल्या स्वतंत्र सिद्धांताची ही धावती नोंद आहे. त्यांनी आपली टीका कोणाही एका टीकाकाराचे वा भाष्यकाराचे केवळ अनुकरण म्हणून लिहिली नाही. महत्वाच्या सिद्धांताच्या बाबतीत त्यांनी स्वतंत्र मार्ग स्वीकारला. त्यांचे पूर्ण दिग्दर्शन आपल्याला या ग्रंथामध्ये पाहायला मिळतं. म्हणजे गीता रहस्य, ज्ञानेश्वरी आणि भावार्थ दीपिका यामध्ये वामन आणि इतर टीकाकार, ज्ञानेश्वरांची भावार्थ दीपिका, वामनांची यथार्थ दीपिका आणि गीता रहस्य हे 3 टीका ग्रंथ जर मानले तर ज्ञानेश्वरी नंतर 300 वर्षांनी वामन आणि त्याच्यानंतर 300 वर्षांनी टिळक हे तीनही ग्रंथ आपल्या परीने वैशिष्ट्य आहेत. तरी सुद्धा लोक गीता रहस्य आणि भावार्थ दीपिका किंवा यथार्थ दीपिका आणि गीता रहस्य अशी तुलना करतात. वामनांच्या टीकेचा अभ्यास करीत असताना गीता गीता रहस्याचा निर्देश करणं हे अप्रयोजक आहे. शिवाय भगवद्गीता हा कर्मयोग शास्त्राचा ग्रंथ आहे. त्यात आध्यात्मिक विचार आलेला असला तरी तो कर्मयोगाच्या अनुषंगाने आलेला आहे असा टिळकांचा निर्णय आहे. तर सगुण भक्तीचे श्रेष्ठत्व गीतेत वर्णिलेले आहे असा वामनांचा सिद्धांत आहे. वामनांना प्रतिपाद्य असलेली सगुणोपासना गीतेमध्ये प्रतिपादित आहे हे टिळकांना मान्य आहे. पण टिळकांना अभिप्रेत असलेला सिद्धांत हा वामनांना अजिबात मान्य नाही. त्यामुळे आपापल्या पद्धतीने प्रत्येकाने भगवद्गीतेचं परिशीलन केले तरी सुद्धा आपण भावार्थ दीपिकेचं श्रेष्ठत्व आणि गीता रहस्याचा अभ्यास करू शकत नाही. वामन पंडितांची यथार्थ दीपिका मुळामध्ये वाचूनच त्याबद्दल आपण चर्चा करणं किंवा त्याबद्दल अधिक सोप्या परिभाषेमध्ये भाष्य लिहिणं ही आजच्या काळाची गरज आहे. याचं कारण आज दुर्दैवाने वामन पंडितांच्या यथार्थ दीपिकेबद्दल केवळ 2 ते 3च ग्रंथ उपलब्ध आहेत. त्यापैकी करंदीकर सर म्हणजे प्राचार्य विनायक रामचंद्र करंदीकर यांनी लिहिलेला जो टीकात्मक ग्रंथ आहे जो फार पूर्वी प्रसिद्ध झाला, हा एकमेव ग्रंथ माझ्या हाती लागला आणि मुळामध्ये मुख्य असलेली यथार्थ दीपिकेचं मूळ संहिता ही माझ्या हाती लागलेली नाही. जे काही विषय, जो काही सिद्धांत माझ्या हाती लागला त्या पद्धतीने मी आपल्या समोर हे मांडण्याचा प्रयत्न केला. पण तरी सुद्धा मी या ग्रंथाला परिपूर्ण दृष्टीने न्याय देऊ शकलो नाही असं माझं स्पष्ट आणि प्रांजळ मत आहे. कारण यामध्ये असलेलं जे अध्यात्म नावाचं प्रकरण आहे ते आपण आजवर वाचलेल्या प्रकरणापेक्षा थोडं भिन्न वाटतं. कारण मायेचा उद्भव आणि लय, त्याचप्रमाणे ब्रह्म आणि माया, परा आणि अपरा प्रकृती अशी जे काही मुख्य सिद्धांत त्यामध्ये आहेत हे आपल्याला म्हणजे माझा वैयक्तिक विचार जर लक्षात घेतला तर मला मूळ भगवद्गीता मांडणं सोपं जाईल किंवा मूळ ज्ञानेश्वरी मांडणं सोपं जाईल. पण गीता रहस्याबद्दल बोलणं सोपं वाटेल. पण यथार्थ दीपिकेबद्दल आपल्या समोर त्या पद्धतीने विवेचन करणं, त्या पद्धतीने त्याचा आढावा घेणं हे माझ्या बुद्धीच्या पलीकडे आहे असं माझं स्पष्ट मत आहे. कारण
हा ग्रंथ जितक्या तन्मयतेने मी मूळ भगवद्गीता हातात घेतलेली आहे, ज्ञानेश्वरी चा अभ्यास करण्याचा प्रयत्न केला, त्या पद्धतीने मी वामन पंडितांच्या यथार्थ दीपिकेला न्याय दिला नाही. याचं कारण मला ती 50% सुद्धा समजली नाही. त्यामुळे अधिक कोणत्याही पद्धतीचं काय पुस्तकी पांडित्य प्रगट करून किंवा पुस्तकातला परिच्छेद वाचून दाखवून त्याचं प्रतिपादन करणं हे माझ्या बुद्धीला पटत नाही. त्यामुळे जितकं मला लक्षात आलं तितकं मी आपल्या समोर मांडण्याचा प्रयत्न केला. जे त्यातही काही चुका असण्याची शक्यता आहे, कारण मूळ ग्रंथ माझ्या हाती लागला नाही, म्हणून मी यावर अधिक काही बोलण्याचा प्रयत्न करत नाही. कारण काही जी मतं माझ्या वाचनात आली त्या मतामध्ये असं लक्षात आलं की वामन पंडितांचा यथार्थ दीपिका हा ग्रंथ हा फसलेला ग्रंथ आहे. आता आपल्याला एखाद्या ग्रंथाबद्दल स्पष्ट मत मांडण्याचं सामर्थ्य आपल्यात असेल तरच आपण त्या टीकेच्या खोलात शिरलं पाहिजे, असं माझं मत आहे. कारण इतर कुठल्याही संतांनी, कुठल्याही पंडितांनी, कुठल्याही संतकाव्य लिहिणाऱ्या सुद्धा व्यक्तीने इतर कुठल्याही ग्रंथावरती टीका केली नाही. पण वामन पंडितांनी चक्क भेदाभेदाला एक प्रकारचा न्याय दिला असं म्हणावं लागतं. कारण श्रीकृष्ण हा सर्वोत्तर भोक्ता, श्रीकृष्ण हा सर्वज्ञ भोक्ता म्हणताना त्यांनी ज्या काही ओव्या लिहिल्या त्या ओव्या जर आपल्याला मी वाचून दाखवतो, त्या ओव्या आपण वाचल्या की आपल्या लक्षात येतं की की मी आणि त्या अनन्य देवता एकच असो तत्वता, त्याच्या यजने मज अच्युता यजतील ते परी ते विधी चुकती की विष्णू रूपेची मातेन पूजिती नित्य फलप्राप्तीच्या विधीची रीती हे की विष्णू रूपे भजावे मज. त्याचप्रमाणे श्रीकृष्ण ही श्रेष्ठ देवता असताना त्यांनी असं लिहिलं की हे नदी तराया उपाय जरी म्हणसी अर्जुना काय तरी हेची माझे दोन्ही पाय इतर उपाय ते अपाय अवघेही मामेव ये प्रपद्यंते म्हणून यात या एव शब्द करून इतर कोणी आपणा वाचून तारक नाही हे सुचवी. किंवा अनन्या चिंतयन्तो माम ये जनाम पर्युपासते तेषां नित्याभियुक्तानां योगक्षेमं मोहाम्यहम असं म्हणताना श्रीकृष्णांनी माझ्याच रूपामध्ये माझंच रूप सर्वांमध्ये पहा असा अर्जुनाला उपदेश केला. पण वामन पंडित म्हणतात की कोणी इतर देवता भजन करीती आणि अद्वैतही बोलती जन मोघ त्यांचेही ज्ञान की अपरोक्ष न फळे दयाते एवं मुक्तीप्रद हरी उपासना त्याची न करी आणि आत्मस्थिती शब्दे बोले जरी तरी मोघ ज्ञानी तो म्हणावा. असं स्पष्ट म्हटलंय की जे कर्तव्य यथार्थ म्हणजे न विष्णू प्रत्यर्थ ते झाले बंधना मनुष्य लोकी तेव्हा इतर देवतार्पण त्या कर्मी तसेच बंधकपण की एका यज्ञार्थाविण सर्वत्र बंध म्हणत असे. म्हणून आता यज्ञ शब्दे इतर देवता तरी इतर देवतांतर भजन वारता सर्वथा निषेधी हे भगवत गीता तेही घडेना. अशी स्पष्ट ओवी वामन पंडितांनी भक्ती या प्रकरणामध्ये वापरलेली आहे. म्हणून जे काही सिद्धांत, जे काही सुसूत्रता मला त्या ग्रंथामध्ये जाणवली ती आपणापुढे मांडण्याचा प्रयत्न केला. तरीही आपण दिलेला जो वेळ आहे 1 तासाचा
तो सुद्धा पूर्ण करण्याचं सामर्थ्य माझ्यामध्ये या ग्रंथाच्या अभ्यासासाठी नाही. म्हणून आपली सर्वांची क्षमा मागून आणि हे आभासी असलेलं माझं पहिलंच प्रवचन असल्यामुळे मला या प्रवचनाला तितका न्याय देता आला नाही असं प्रांजळपणे सांगतो आणि माझं मनोगत थांबवतो. क्षमा करा. श्रीकृष्णार्पणमस्तु.